नमस्कार, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याने मागील 2 वर्षात 271 बेजुबान प्राण्यांना नवीन जीवन देण्यात यश मिळवले आहे। बेलतरोडी पोलीस ठाण्याने अवैध प्राणी वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान 13 प्रकरणे नोंदवली गेली आणि रुपये 2,31,00,000हून अधिक किमतीचे माल जप्त केले गेले। परिमंडल 4 डीसीपी रश्मिता राव आणि एससीपी नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी देखील मार्गदर्शन केले। बेलतरोडी पोलीस ठाण्याचे म्हणणे आहे की मूक प्राण्यांचे जीवन वाचवणे हेच आमचे कर्तव्य आहे। नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कुंभमेळ्यावर दिलेल्या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांनी म्हटले की कुंभमेळा हा श्रद्धा आणि आस्थेचा उत्सव आहे, जिथे लोक स्नान करण्यासाठी येतात। प्यारे खान म्हणाले की गेल्या 70 वर्षापासून मुस्लिम समाजाचा सातत्याने बहिष्कार केला गेला आहे, परंतु आता समाजाकडे असे काही शिल्लक नाही जे बहिष्काराचे कारण बनू शकेल। त्यांनी असेही म्हटले की धार्मिक कार्यक्रमांना राजकारण आणि द्वेषाशी जोडणे चुकीचे आहे आणि अशा प्रकारची विधानबाजी समाजात फूट निर्माण करण्याचे काम करते। राष्ट्रगीत वंदे मातरमच्या 150 वर्षाचा उत्सव साजरा केला जात आहे। या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी म्हटले की महात्मा गांधींनी 1927 मध्ये सांगितले होते, वंदे मातरम आपल्या समोर संपूर्ण भारताचे असे चित्र उभे करत आहे जे अखंड आहे। हे गीत 1905 मध्ये बंगालच्या विभागाविरोधात एका भक्कम प्रतिकार म्हणून उभे राहिले आणि रस्त्यांवर फक्त वंदे मातरमचीच गुंज ऐकू येत होती। मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील संबल नदीच्या काठी भयानक अपघात घडला। राजस्थानमधील करौली येथून फिरायला आलेल्या रूपसिंग गुर्जर यावर मगरमच्छाने हल्ला केला आणि त्याला पाण्यात खेचून नेले। ही घटना संबल सफारी क्षेत्रातील राजघाट येथे घडली, जिथे रूपसिंग आपल्या कुटुंबासह फिरायला आला होता। घटनेनंतर तिथे गोंधळ माजला। माहिती मिळताच प्रशासन आणि एसडीआरएफच्या टीमने शोध कार्य सुरू केले। सुमारे 24 तासांच्या कष्टानंतर टीमने तरुणाचा मृतदेह सापडला। स्थानिक लोकांनी सांगितले की नदीत मगरमच्छांची संख्या वाढल्यामुळे धोका वाढला आहे आणि पर्यटकांनी आता अधिक सतर्क राहावे। विकी कौशल आणि कटरीना कैफ यांनी गर्भधारणा जरा उशिरा जाहीर केली, पण बाळाचे आगमनाची माहिती त्यांनी वेळेत दिली आहे। चाहत्यांना विकी आणि कटरीना यांनी आनंदाची बातमी देत सांगितले की ते दोघे आता पालक झाले आहेत। घरात छोटासा राजकुमार आला आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढेच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।